हॅरी पॉटर आणि परीस 6. फलाट क्रमांक 9:15. डर्सलींच्या घरातील शेवटचा महिना हॅरीसाठी फार काही चांगला नव्हता. डडली तर आता एवढा घाबरला होता की तो एकाच खोलीत हॅरी बरोबर राहतही नसे. पेटुनिया मावशी आणि वर्नॉन काका आता हॅरीला त्याच्या कपाटात बंद करत नव्हते. त्याच्यावर काही जबरदस्ती करत नव्हते व कधी ओरडतही नव्हते. खरं म्हणजे ते त्याच्याशी अजिबात बोलतच नव्हते. अर्धवट भ्यायलेले, अर्धवट संतापलेले ते असे वागत की हॅरी बसलेला असेल ती खुर्ची जणू मोकळीच असावी. बऱ्याच अंशी ही जरी सुधारणा असली पण काही काळानंतर ते एक प्रकारचं दडपण वाटायला लागलं. हॅरी आपल्याच खोलीत असायचा. त्याला त्याच्या नव्या घोबडाची सोबत असे. त्याचं नाव हेडविग ठेवलं होतं. ते नाव त्याला अ हिस्ट्री ऑफ मॅजिक या पुस्तकात सापडलं होतं. त्याची शाळेची पुस्तकं खूप मनोरंजक होती. रात्री उशिरापर्यंत आपल्या अंथरुणात पडल्या पडल्या तो ती वाचत असे. हेडविग त्यावेळी आपल्या मर्जीनुसार खिडकीतून ये जा करीत असे. एक बरं होतं की पेटुनिया मावशी आता त्याच्या खोलीत अजिबात डोकावीत नसे, कारण हेडविग मेलेले उंदीर घेऊन ये. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी हॅरी भिंतीवर लावून ठेवलेल्या कागदावर एक खूण करत असे. 1 सप्टेंबरला किती दिवस उरलेत? ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी त्यानं आपल्या किंग्स क्रॉस स्टेशनवर दुसऱ्या दिवशी जाण्याविषयी मावशी आणि काकांशी बोलावं असा विचार केला. तो खाली दिवाणखान्यात आला. तिथे ते दोघे टेलिव्हिजनवर एक खेळ पाहत बसले होते. त्यानं आपण आल्याची जाणीव करून देण्यासाठी घसा खाकरला. तोच डडली किंचाळला आणि बाहेर पळून गेला. वर्नॉन काका? आपण ऐकत आहोत असं दाखवण्यासाठी वर्नॉन काका गुरकावले. उद्या मला किंग्स क्रॉस स्टेशनला जायचंय, हॉगवर्ट्सला जाण्यासाठी. वर्नॉन काका पुन्हा गुरकावले. तुम्ही मला तुमच्या गाडीनं घेऊन चलाल? पुन्हा गुरकावणं. हॅरीला तो होकार वाटला. आभारी आहे. तो पुन्हा वर जाणार तेवढ्यात वर्नॉन काका खरोखर बोलले. जादूगारांच्या शाळेत जाण्यासाठी रेल्वे? मजेशीर आहे. सगळ्या जादूच्या सतरंजांची हवा निघून गेली का? हॅरी काहीच बोलला नाही. बरं, ही शाळा नेमकी आहे तरी कुठे? मला माहित नाही, हॅरी म्हणाला. आणि हॅरीला स्वतःलाही ही गोष्ट प्रथमच जाणवली. त्यानं हॅग्रीडनं दिलेलं तिकीट आपल्या खिशातून काढलं. मला 11 वाजता 9:15 क्रमांकाच्या फलटावरून गाडी पकडायची आहे, त्यानं वाचून सांगितलं. त्याची मावशी आणि काका आश्चर्यानं बघत होते. कोणता फलाट? क्रमांक 9:15. काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. तिथे 9:15 क्रमांकाचा फलाटच नाहीये, वर्नॉन काका म्हणाले. माझ्या तिकिटावर तसंच लिहिलंय. भुंकतोयस, वेड्यासारखं बरळतोयस, त्या सगळ्यांसारखं, वर्नॉन काका म्हणाले. तू बघच, तू जरा थांब. ठीक आहे, आम्ही तुला उद्या किंग्स क्रॉस स्टेशन वरती सोडून देऊ. नाहीतरी उद्या आम्हाला लंडनला जायचंच आहे. नाहीतर मी एवढा त्रास घेतला नसता. तुम्ही उद्या लंडनला कशासाठी जात आहात? हॅरीनं जरा सखोला दाखवत विचारलं. डडलीला दवाखान्यात न्यायचंय, वर्नॉन काका गुरकावले. तो स्मेल्टिंग्सला जाण्यापूर्वी त्याचं ते शेपूट कापायला हवं ना. दुसऱ्या दिवशी सकाळी हॅरी 5 वाजताच उठला. तो खूप उत्तेजित झाला होता आणि त्यामुळे त्याला स्वस्थ झोप लागली नव्हती. तो उठला, आपल्या जीन्स घातल्या, कारण जादूगाराचा अंगरखा घालून त्याला स्टेशनवर जायचं नव्हतं. तो गाडीतच कपडे बदलणार होता. त्यानं एकदा पुन्हा हॉगवर्ट्सच्या यादीप्रमाणे हव्या असलेल्या सर्व वस्तू आहेत का नाहीत ते तपासून घेतलं. हेडविगला पिंजऱ्यात बंद करून खोलीत आणून ठेवलं आणि डर्सली मंडळींच्या उठण्याची वाट बघत बसला. 2 तासांनी हॅरीची प्रचंड मोठी भारी वजनाची पेटी डर्सलींच्या गाडीत ठेवली गेली. पेटुनिया मावशीनं डडलीला हॅरीजवळ बसायला सांगितलं आणि ते निघाले. 10:30 वाजता ते किंग्स क्रॉस स्टेशनवर पोहोचले. वर्नॉन काकानं हॅरीची पेटी एका ट्रॉलीवर ठेवली आणि त्याच्यासाठी ते ती स्टेशनात घेऊन आले.
हॅरीला वर्नॉन काकांचे वर्तन खूपच वेगळं वाटलं. तेवढ्यात त्यांनी फलटांकडे वळून वाकडं तोंड केलं आणि उभे राहिले. पोरा, तर हा समोर फलाट क्रमांक 9 आणि 10. तुझा फलाट या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी असणार, पण त्यांनी अजून तो बांधलेला दिसत नाही, हो ना? त्यांचं म्हणणं अर्थातच बरोबर होतं. एका फलटावर मोठ्या अक्षरात 9 तर दुसऱ्या फलटावर 10 आकडा प्लास्टिकच्या पट्टीवर लिहिलेला होता आणि त्या दोन्हींच्या मध्ये काहीच नव्हतं. चांगला अभ्यास कर, वर्नॉन काका म्हणाले आणि अधिक कुत्सितपणे हसले. पुढे एक शब्दही न बोलता ते परतले. हॅरीनं वळून पाहिलं. डर्सली मंडळी मोटारीने निघून गेली. ते तिघेही त्याला हसत होते. हॅरीचा घसा कोरडा पडला. आता त्याला काय करायचं होतं? हेडविगला त्याच्याजवळ बघून लोक त्याच्याकडे विचित्रपणे बघत होते. त्याला आता कुणाला तरी विचारायला हवं होतं. त्यानं एका गार्डला थांबवलं, पण तो फलाट क्रमांक 9:15 विचारण्यास धजला नाही. गार्डनं तर तेव्हा हॉगवर्ट्सचं नाव देखील कधी ऐकलं नव्हतं आणि जेव्हा हॅरी ते देशाच्या कोणत्या भागात आहे हे देखील सांगू शकला नाही, तेव्हा तो चिडलाच. त्याला वाटलं की हॅरी मुद्दामच मूर्खपणाचं सोंग आणतोय. शेवटी निराश होत हॅरीनं 11 वाजता सुटणाऱ्या गाडीची चौकशी केली, पण गार्डनं तशी गाडीच नसल्याचं सांगितलं. शेवटी तो गार्ड आपला वेळ घालवल्यामुळे नाराज होऊन चालू लागला. हॅरी आता आपण घाबरलो नसल्याचं नाटक करू लागला. येणाऱ्या गाड्यांच्या मोठ्या फलकाप्रमाणे त्याच्या हॉगवर्ट्सच्या गाडीला आता फक्त 10 मिनिटाचा अवकाश होता आणि काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. स्टेशनच्या मध्यावर तो एक मोठी पेटी घेऊन अडकला होता. पेटी त्याच्यासाठी अवजड होती. खिशात भरपूर जादूचे पैसे होते आणि हाती एक मोठं घुबड. हॅग्रिड त्याला काय करायचं हे नक्कीच सांगायला विसरला असावा. जसं त्यानं त्या गुप्त बोळातील भिंतीतील 3ऱ्या विटेवर टकटक करायला सांगितलं होतं ना, तसं काहीतरी. त्यानं आता आपली जादूची छडी काढावी आणि फलाट क्रमांक 9 व 10च्या मध्ये उभं राहून ती तिकिटावर मारून बघावी का, हे काही त्याला कळेना. नेमक्या त्या क्षणी त्याच्या पाठीमागून एक घोळका पुढे गेला आणि त्याचं आपापसातील बोलणं त्यांनी ऐकलं. मगल्सची गर्दी असणार, हो ना? हॅरी एकदम मागे वळाला. बोलणारी व्यक्ती एक सुंदर स्त्री होती आणि ती लाल भडक केसवाल्या 4 पोरांना घेऊन चालली होती. प्रत्येक जण हॅरी सारखीच एक मोठी पेटी घेऊन चालला होता आणि त्यांच्याजवळ एक घुबड देखील होतं. धडधडत्या छातीनं हॅरीनं त्यांच्या पाठोपाठ आपली ट्रॉली चालवली. ते थांबले. हा देखील त्यांचं बोलणं ऐकू येईल अशा अंतरावर थांबला. हा, तर तुमचा फलाट काय आहे? पोरांच्या आईनं विचारलं. 9:15. लाल केसांची लहान मुलगी म्हणाली. ती आपल्या आईचा हात धरून होती. आई गं, मी नाही जाऊ शकत का? तू अजून लहान आहेस जिनी. तू जरा चुप बैस बरं. पर्सी, तू आधी पुढे हो. त्यांच्यापैकी सर्वात मोठा दिसणारा मुलगा फलाट क्रमांक 9 आणि 10 कडे चालू लागला. हॅरी अगदी एक टक लावून बघत होता, पण जसा तो मुलगा 2 फलाटांच्या सीमेवर पोहोचला, एक भला मोठा यात्रेकरूंचा घोळका हॅरी समोरून पुढे गेला आणि तोपर्यंत तो मुलगा अदृश्य झाला होता. फ्रेड, आता तुझी पाळी, ती सुंदर स्त्री म्हणाली. मी फ्रेड नाही, जॉर्ज आहे, तो मुलगा म्हणाला. खरंच तू आमची आई आहेस ना? तुला मी जॉर्ज असल्यासही ओळखू येत नाही. सॉरी जॉर्ज, खरंच मी मस्करी केली. मी फ्रेडच आहे, तो म्हणाला आणि तोही निघून गेला. त्याचा जुळा भाऊ त्याला घाई करत होता आणि त्यानं ते ऐकलं असावं, कारण पुढल्या क्षणी तोही अदृश्य झाला. पण हे त्यानं कसं केलं असेल? आता 3रा भाऊ फलाटांच्या सीमेकडे जलद गतीने चालला होता. तो तिथे पोहोचला, मग एकदम तो तिथे नव्हताच. हॅरीला काहीच कळत नव्हतं. माफ करा, हॅरी त्या सुंदर स्त्रीला म्हणाला. हॅलो बेटा, ती म्हणाली. हॉगवर्ट्सला प्रथमच ना? रॉन पण नवीनच आहे. तिनं आपल्या सर्वात धाकट्या पोराकडे बोट दाखवलं. तो चांगलाच उंच, सडपातळ, तोंडावर वांगांचे ठिपके असलेला, मोठे हात आणि लांब नाकवाला होता. हो ना, खरं म्हणजे मला ते
कसं ते माहित नाही, हॅरी म्हणाला. त्या फलाटावर कसं जायचं हेच ना? तिनं प्रेमानं विचारलं आणि हॅरीनं होकारार्थी मान हलवली. काळजीचं कारण नाही. तुला फक्त एवढंच करायचंय की फलाट 9 आणि 10च्या मधल्या सीमेपर्यंत सरळ चालत जायचं. थांबू नकोस आणि आपण चेंगरले जाऊ अशी भीतीही बाळगू नकोस. हे मात्र महत्वाचं. आणि जर घाबरायला झालं तर सरळ धावतच जायचं. जा बरं, या राऊंडच्या आधी तूच जा, ती बाई म्हणाली. ठीक आहे, हॅरी म्हणाला. त्यानं आपली ट्रॉली वळवली आणि त्या सीमेकडे बघितलं. सीमा चांगलीच मजबूत दिसत होती. तो तिकडे चालू लागला. फलाट 9 व 10 वरती जाणारे लोक त्यांच्यामध्ये येऊ लागले. हॅरी अधिक वेगाने निघाला. तो मध्ये असलेल्या तिकिटांच्या पेटीवर आपटणारच होता आणि मग तो अडचणीत सापडला असता. आपल्या ट्रॉलीवर झुकून तो अधिक वेगानं पळाला. सीमेची भिंत जवळ येऊ लागली. तो आता थांबू शकत नव्हता. ट्रॉली आता त्याच्या ताब्यात नव्हती. तो फक्त एका फुटावर होता आणि त्यानं धडक देण्याची तयारी करून डोळे मिटले, पण ती वेळच आली नाही. तो पळतच राहिला. त्यानं डोळे उघडले तर समोर एक शेंदरी रंगाचं वाफेचं इंजिन लोकांनी गजबजलेल्या फलाटावरती उभं होतं. त्यावरती फलक होता, हॉगवर्ट्स एक्सप्रेस, 11 वाजता. हॅरीनं आता मागे बघितलं तर जिथे तिकिटांची पेटी होती त्या जागी आता एक लोखंडी कमान दिसली आणि त्यावर लिहिलं होतं फलाट क्रमांक 9:15. म्हणजे तो तिथं पोहोचला होता. फलाटावर असलेल्या गर्दीवरून इंजिनातील धुराचे लोट चालले होते. सर्व रंगांच्या मांजरी लोकांच्या पायांमधून वावरत होत्या. घुबडं एक दुसऱ्याकडे बघून चित्कार करीत होती आणि लोकांचं आपापसातील बोलणं व भारी पेट्या खेचून नेण्याचा आवाज यावर त्यांचा वेगळाच आवाज येत होता. आधीचे काही डबे विद्यार्थ्यांनी पूर्ण भरलेले होते. त्यातील काही खिडक्यांमधून डोकावून आपल्या बरोबर आलेल्या कुटुंबियांसोबत बोलत होते. काही आपल्या जागेसाठी आपापसात वाद घालत होते. हॅरीनं आपली ट्रॉली फलटावर पुढे ढकलली आणि तो जागा शोधू लागला. तो एक गोल चेहऱ्याच्या मुलाजवळून जात असताना त्यानं ऐकलं, ग्रॅन, माझा बेडूक पुन्हा हरवला. अरे नेव्हिल, त्यानं त्या म्हाताऱ्या बाईनं म्हटलेलं ऐकलं. एका कुरळ्या केसांच्या भोवती थोडी गर्दी होती. अरे ली, आम्हाला एकदा दाखव ना प्लीज. त्या मुलानं आपल्या हातातील पेटीचं झाकण उघडलं आणि त्याच्या भोवती असलेले लोक किंचाळलेच. आणि त्या पेटीतून एक लांब केसाळ पाय बाहेर येताच ओरडले देखील. हॅरी त्या गर्दीतून पुढे सरकला. त्याला गाडीच्या शेवटी असलेल्या डब्यात रिकामी जागा दिसली. त्यानं आधी हेडविगला आत ठेवलं, मग आपली जड पेटी गाडीच्या दाराकडे ढकलली. ती पेटी त्यानं 1-2दा उचलण्याचा प्रयत्नही केला, पण तो पूर्णपणे उचलू शकला नाही आणि 2दा तर ती त्याच्या पावलावरच येऊन पडली. तुला मदत हवीये का? तिकीट पेटीपाशी त्याच्या पुढे असलेल्या त्या जुळ्या भावांपैकी एकानं हॅरीला विचारलं. हो ना, प्लीज, हॅरी धापा टाकत म्हणाला. ए फ्रेड, इकडे ये, जरा मदत कर. त्या जुळ्यांच्या मदतीनं सरते शेवटी हॅरीची ती जड पेटी डब्याच्या एका कोपऱ्यात ठेवली गेली. बरे, हॅरी आपले घामेजलेले केस डोळ्यांवरून मागे सारत म्हणाला. ते काय? हॅरीच्या कपाळावरील खुणेकडे बोट दाखवत एका भावानं विचारलं. खरंच? तू तू तर तो? दुसरा भाऊ म्हणाला. तोच आहे. तू तोच आहेस ना? पहिला भाऊ हॅरीला म्हणाला. काय? हॅरी पॉटर. दोघही एकदमच म्हणाले. ओ, तो? हो, तो मीच आहे, हॅरी म्हणाला. दोघे भाऊ आ वासून पाहत होते आणि हॅरी लाजेनं लालबुंद होत होता. मग हॅरीची सुटका करणारा एक आवाज डब्याच्या उघड्या दारातून ऐकू आला. फ्रेड, जॉर्ज, तुम्ही तिथे आहात ना? आलो मॅम. हॅरीकडे पुन्हा एकदा बघत ते जुळे उड्या मारत खाली उतरले. हॅरी खिडकीपाशी अर्धवट लपलेल्या अवस्थेत बसला होता. तिथे बसल्या बसल्या तो ती लाल केसवाली मंडळी बघू शकत होता आणि त्यांचा आपापसातील बोलणंही ऐकू येत होतं. त्यांच्या आईनं नुकताच आपला हात रुमाल काढला होता. रॉन, तुझ्या नाकावर काहीतरी लागलंय,
तो सर्वात धाकटा मुलगा तिथून दूर जाण्याच्या प्रयत्नात होता, पण तिनं त्याला धरलं आणि त्याच्या नाकाचा शेंडा पुसू लागली. मम, पुढे आता, असं म्हणत त्यानं आपली सुटका करून घेतली. आता रॉनीच्या नाकावरही काही लागलंय का? जुळ्यांपैकी एक जण म्हणाला. चुप बैस रे, रॉन म्हणाला. पर्सी कुठे? आईने विचारलं. तो आता येतोय. तेवढ्यात सर्वात मोठा मुलगा येताना दिसला. त्यानं आधीचे कपडे बदलून आपला हॉगवर्ट्सचा लांब काळा झगा घातला होता आणि हॅरीला त्यानं आपल्या छातीवर लावलेलं चमकदार चांदीचं पदक आणि त्यावरील ठळक पी हे अक्षर दिसलं. मी आता इथे जास्त वेळ थांबू शकणार नाही. मम्मा, मी तिकडे पुढे बसलोय. पुढचे 2 डबे वर्ग प्रमुखांनी, प्रिफेक्ट्सनी आपल्यासाठी राखून ठेवलेत. अच्छा, म्हणजे तू पण एक वर्ग प्रमुख आहेस तर, पर्सी? जुळ्यांपैकी एक जण म्हणाला. त्याला जर आश्चर्यच वाटलं. तू आम्हाला काही सांगायला हवं होतंस. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. राहू दे. मला वाटतं त्यानं त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलेलं मला आठवतंय. दुसरा जुळा म्हणाला. एकदा की 2दा? 1 मिनिट. सबंध उन्हाळाभर. चूप बसा रे, पर्सी म्हणाला. पण पर्सीला नेहमीच नवे सगळे कसे मिळतात? जुळ्यातल्या एकानं विचारलं. कारण तो वर्ग प्रमुख आहे, आई लाडानं म्हणाली. बरे तर पोरांनो, तुमच्या नवीन वर्गासाठी शुभेच्छा. तिथे तुम्ही पोहोचल्यावर मला एक घुबड पाठवा. तिनं हॅरीचा मुक्का घेतला आणि तो निघून गेला. मग ती आपल्या जुळ्यांकडे वळली. आता तुम्ही दोघं यावर्षी जरा नीट वागा. मला एक जरी घुबडाकडून कळलं की तुम्ही संडासात स्फोट केलाय किंवा... संडासात स्फोट? आम्ही कधीच असं केलं नाही. पण कल्पना मात्र छान आहे. थँक्स मॉम. ही काही गंमत नाहीये. आणि हो, रॉन कडे लक्ष ठेवा. तू काळजी करू नकोस. तुझं बाळ रॉन आमच्याकडे सुरक्षित राहील. गप रे, रॉन पुन्हा म्हणाला. तो आता त्या जुळ्यान एवढा उंच झाला होता आणि जिथं आईनं रुमाल घासला होता तिथून त्याचं नाक अजूनही लालच दिसत होतं. अगं मम्मी, ओळख पाहू. आम्हाला आता गाडीवर कोण भेटला असेल? कल्पना कर बरं. तो काळे केसवाला आमच्या जवळ मगाशी होता, तो बघितला होतास ना? तो कोण आहे तुला ठाऊक आहे? कोण? हॅरी पॉटर. हॅरीनं त्या लहानकीचा आवाज ऐकला. हो मम्मी, मी गाडीवर जाऊन त्याला बघू का? मम्मी प्लीज गो. तू त्याला मगाशीच बघितलंयस जिनी. आणि तो लहान पोर म्हणजे का झू मधला प्राणी नव्हे पुन्हा पुन्हा बघायला? तो खरंच तिथे आहे का रे फ्रेंड? तुला कसं कळलं? त्यालाच विचारलं. ती कपाळावरची खूण बघितली, ती खरंच तिथे आहे, कोसळत्या विजेसारखी. गरीब बिचारा. तो एकटाच राहिला त्यात काहीच नवल नाही. मला आश्चर्यच वाटतंय. त्यानं फलटावर कसं जायचं हे विचारलं त्यावेळी तो इतका नम्रतेने बोलत होता. ते जाऊ दे, तुला असं वाटतं का की तो तुला माहित आहे कसा दिसतो ते? त्यांची आई एकदम गंभीर झाली. फ्रेड, तू त्याला हे कधीच विचारू नकोस. नाही, तू असं धाडस करूच नकोस. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याची आठवण द्यायला नको. ठीक आहे मम्मी, तू काळजीने आपले केस पांढरे करू नकोस. तेवढ्यात शिट्टी वाजली. चला चला चला, त्यांची आई म्हणाली आणि ती तिन्ही मुलं गाडीत चढली. खिडकीच्या बाहेर डोकावून त्यांनी आईचा निरोप घेतला तेव्हा त्यांची बाहेर असलेली धाकटी बहीण रडू लागली. रडू नकोस जिनी, आम्ही तुझ्यासाठी खूप सारी घुबडं पाठवू. आम्ही तुला हॉगवर्ट्सच्या संडासातील एक बैठकही पाठवू. जॉर्ज, नुसती मस्करी केली मॉम. गाडी चालू लागली. हॅरीनं मुलांच्या आईला हात हलवताना आणि धाकट्या मुलीला रडताना बघितलं. आणि धाकट्या मुलीला रडता रडता हसत गाडी बरोबर चालत असताना पाहिलं. गाडीनं वेग घेतला आणि त्या दोघी मागे राहिल्या. गाडी पुढे वळणावर वळताना हॅरीनं त्या पोरीला आणि तिच्या आईला अदृश्य होताना पाहिलं. खिडकीतून घरं मागे जाताना दिसत होती. हॅरीला खूप उत्तेजित वाटत होतं. तो आता पुढे काय करणार आहे त्यालाच ठाऊक नव्हतं. पण तो जे काही मागे सोडून जात होता त्यापेक्षा ते चांगलंच असायला हवं होतं. त्यांच्या कप्प्याचं दार सरकून उघडलं आणि सर्वात धाकटा लाल केसवाला मुलगा आत आला. इथे कोणी बसलंय का? हॅरी समोरच्या आसनाकडे बोट दाखवून त्यानं विचारलं.
बाकी कुठेच जागा नाहीये. हॅरीनं होकारार्थी मान हलवली आणि तो मुलगा येऊन बसला. त्यानं हॅरीकडे एक कटाक्ष टाकला आणि लगेच खिडकीच्या बाहेर बघू लागला. जणू काही त्यानं हॅरीला बघितलंच नसावं. हॅरीनं बघितलं तर त्याच्या नाकावर अजूनही तो काळा डाग होता. हाय रॉन, ते दोन जुळे भाऊ परत आले होते. ऐक, आपण आता गाडीच्या मध्यावर जाणार आहोत. तिथे ली जॉर्डनने एक मोठा कोळी आणलाय. ठीक आहे, रॉन म्हणाला. हॅरी, दुसरा जुळा म्हणाला, आम्ही तुला आमचा परिचय दिला का? आम्ही फ्रेड आणि जॉर्ज विजली. आणि हा रॉन, आमचा भाऊ. मग आपण भेटूच. तू तू खरंच हॅरी पॉटर आहेस? रॉननं चाचरतच विचारलं. हॅरीनं होकार दिला. ओह, मला वाटलं हा पण फ्रेड आणि जॉर्जचा एक विनोद असावा. रॉन म्हणाला. आणि तुला खरोखरच तुला ठाऊक आहे ते? रॉननं हॅरीच्या कपाळाकडे बोट दाखवलं. हॅरीनं आपली केसांची बट मागे घेऊन ते तळपत्या विजेचं चिन्ह दाखवलं. रॉन एकटक बघत होता. हा म्हणजे तिथेच तुला ठाऊक आहे कोण आहे ते? हो, पण मला काहीच आठवत नाही, हॅरी म्हणाला. काहीच नाही? रॉननं उत्सुकतेनं विचारलं. हा, मला तो खूप सारा हिरवा प्रकाश आठवतो, पण दुसरं काहीच नाही. वाव, रॉन म्हणाला. तो बसला आणि थोडा वेळ हॅरीकडे बघत राहिला आणि मग आपण काय करतोय हे लक्षात येताच तो पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला. तुमच्या कुटुंबात सगळे जादूगार आहेत का? हॅरीनं विचारलं. त्याला रॉन तितकाच चित्तवेधक वाटला जितका रॉनला हॅरी वाटला होता. हो, मला तसंच वाटतं. आमच्या आईच्या दूरच्या नात्यातला एक भाऊ अकाउंटंट असल्याचं मी ऐकलं होतं, पण आम्ही त्याच्याबद्दल कधीच बोलत नाही, रॉन म्हणाला. मग तर तुला आधीच खूप जादू येत असतील. हे विजली म्हणजे नक्की त्या जुन्या जादूगार कुटुंबांपैकी एक असावेत ज्यांच्याबद्दल तो जादूच्या बोळातील मुलगा म्हणत होता. मी असं ऐकलं की तू काही मगल्स बरोबर राहायला गेला होतास. कसे आहेत ते लोक? रॉन म्हणाला. भयानक. पण सगळेच तसे नाहीत. माझी मावशी, काका, मावस भाऊ मात्र तसेच आहेत. मला वाटतं मलाही 3 जादूगार भाऊ असते तर 5, रॉन म्हणाला. काहीतरी कारणानं तो उदास वाटत होता. आमच्या कुटुंबातून हॉगवर्ट्सला जाणार आम्ही 6वाय. आता माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. बिल आणि चार्लीचं शिक्षण पूर्ण झालंय. बिल एक गटप्रमुख होता आणि चार्ली क्विडिच कर्णधार होता. आता पर्सी प्रिफेक्ट आहेच. फ्रेड आणि जॉर्ज खूप दंगा करतात खरे, पण त्यांना चांगले गुण मिळतात आणि सगळ्यांनाच ते खूप मिश्किलही वाटतात. माझ्याकडून देखील सर्वांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. पण मी जरी काही मिळवून दाखवलं तरी ते काही कुणाला विशेष नाही वाटणार, कारण कुणीतरी ते यापूर्वी मिळवलंच असणार. तुम्हाला असे 5 भाऊ असले ना की तुम्हाला नवीन असं काही मिळतच नाही. मला बिलचा जुना जगा, चार्लीची जुनी जादूची छडी आणि पर्सीचा जुना उंदीर दिला गेलाय. रॉननं आपल्या खिशातनं एक जाडा तपकिरी उंदीर काढून दाखवला. जो झोपलेला होता. त्याचं नाव आहे स्कॅबर्स आणि तो अगदी निरुपयोगी आहे. तो क्वचितच केव्हा तरी जागा असतो. प्रिफेक्ट झाल्याबद्दल पर्सीला आमच्या वडिलांकडून एक घुबड मिळालं, पण ते आणखी एक आणू शकले नाहीत आणि त्याच्याऐवजी मला स्कॅबर्स मिळाला. रॉनचे कान लाल झाले. त्याला बहुधा असं वाटलं असावं की तो खूप बोलला असावा, कारण तो पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला. एक घुबड घेणं न परवडणं यात हॅरीला काहीच वावगं वाटलं नाही, कारण 1 महिन्यापूर्वीपर्यंत त्याच्या स्वतःजवळ एकही पैसा नव्हता आणि त्याने तसं रॉनला सांगितलं देखील. डडलीचे जुने कपडे घालणं, कधी वाढदिवसाची भेट न मिळणं वगैरे ऐकल्यानंतर रॉनची निराशा जरा कमी झाली. आणि हॅग्रीडनं मला सांगेपर्यंत मी एक जादूगार असल्याबद्दल किंवा माझ्या आई-बाबांबद्दल काहीच माहित नव्हतं. व्होल्डेमॉर्ट, रॉन एकदम म्हणाला. तुला माहीतच आहेचं नाव म्हणालास? रॉन म्हणाला. तो एकदम धक्का बसल्यासारखा प्रभावित वाटत होता. मला वाटलं होतं निदान तू तरी. हे नाव घेऊन मी फार धाडसी वगैरे असं दाखवायचा प्रयत्न करत नाहीये. तुला ते कधी कळू नये असं देखील मला ठाऊक नव्हतं.
माझं म्हणणं एवढंच आहे की मला अजून खूप काही शिकायचंय, खरंच, हॅरी म्हणाला. प्रथमच तो कशाची तरी चिंता करीत होता, ते त्याच्या आवाजात जाणवलं. मला खात्री आहे की मी वर्गात सगळ्यात ढच्चू असेन. तू तसा नसशील बघ. मगल्स कुटुंबातूनही अनेक जण येत असतात आणि ते सगळ्या गोष्टी पटापट शिकून घेतात. ते असं बोलत होते तोपर्यंत त्यांची गाडी लंडनच्या बाहेर पडली होती. आता ते खूप साऱ्या गायी व शेळ्या असलेल्या शेतांवरून वेगानं पुढे जात होते. मागे पडणारी शेतं आणि गावं पाहत ते दोघं बराच वेळ बोल बसले होते. 12:30 वाजताच्या आसपास बाहेर कॉरिडॉरमध्ये बराच आवाज झाला आणि एका हास्य आगालावर खडी असलेल्या युवतीनं त्यांच्या कप्प्याचं दार सरकवत उघडलं आणि विचारलं, या ट्रॉलीतून काही घेणार? हॅरीनं सकाळचा नाश्ताही घेतला नव्हता. तो एकदम उठला, पण रॉनचे कान पुन्हा लाल झाले. तो म्हणाला, त्यांना आपल्या बरोबर सँडविचेस आणलेत. हॅरी बाहेर कॉरिडॉरमध्ये गेला. डर्सलींबरोबर असताना हॅरीजवळ काही मिठाई खाऊ घेण्यास पैसे नसायचे आणि आता मात्र त्याच्याकडे खिशांमध्ये सोन्याची आणि चांदीची नाणी खणखणत होती. आता तो हवे तेवढे मार्श बार्स घेऊ शकत होता, पण त्या युवतीजवळ ते नव्हतेच. तिच्याजवळ तर बर्टी बॉटच्या सर्व चावीच्या टॉफीज, ड्रबलचे उत्तम बबलगम, चॉकलेटचे बेडूक, भोपळ्याच्या पेस्ट्री, कढई केक, लिकोरिसच्या घड्या आणि हॅरीनं पूर्वी कधीही न बघितलेल्या अनेक विचित्र वस्तू होत्या. कुठलीही वस्तू हुकू नये म्हणून हॅरीनं तिच्याकडून प्रत्येक वस्तू थोडी थोडी घेतली आणि तिला 11 चांदीचे सिकल्स आणि 7 ब्रॉन्झ नट्स दिले. हॅरीनं त्या सर्व वस्तू आणून आपल्या जागेवर ठेवल्यावर त्याकडे रॉन नुसतं बघतच राहिला. तुला भूक लागलीये? मी उपाशी आहे, हॅरी म्हणाला आणि त्यानं भोपळा पेस्ट्रीचा एक मोठा घास घेतला. रॉननं एक मोठं पाकिट काढून ते उघडलं. त्यात फक्त 4च सँडविचेस होते. त्यातून त्याने एक काढला आणि म्हणाला, मला कॉर्न बीफ आवडत नाही हे ती नेहमी विसरते. आपण याची अदलाबदल करू शकतो, हॅरीने एक पेस्ट्री देत म्हटलं. घे ना. तुला हे चालणार नाहीत, हे वाळके आहेत. मग मला वेळ नसतो ना, आमच्या 5 जणांचं करावं लागतं, रॉन म्हणाला. चालू दे रे, एक पेस्ट्री घे, हॅरी म्हणाला. त्याला कधीच कोणाबरोबर अशी वाटणी करून घेण्याची वेळ आली नव्हती. खरं म्हणजे असं बरोबरीनं करणारं कुणी नव्हतंच. आता रॉन सोबत असं बसणं त्याला खूप छान वाटत होतं आणि तसंच दोघांनी मिळून हॅरीच्या पेस्ट्रीज आणि केक खाणं सुद्धा. ही काय? चॉकलेट बेडकाचे एक पाकिट उचलून दाखवत हॅरीनं रॉनला विचारलं. ती काही खरी बेडूक वाटत नाहीत, हो ना? आता त्याला नव्या नव्या गोष्टींबद्दल एकदम आश्चर्य वाटणं जरा कमी झालं होतं. नाही, रॉन म्हणाला, पण ते कार्ड काय म्हणतं ते बघ. माझ्याकडे ॲग्रिप्पा तेवढं नाहीये. काय? हो ना, तुला माहित नाहीये ना? चॉकलेट बेडकांच्या पाकिटांमध्ये अशी कार्ड्स असतात जी एकत्र करायची असतात. प्रसिद्ध चेटक्या आणि जादूगार. माझ्याकडे 500 आहेत, पण ॲग्रिप्पा आणि टॉमेली मात्र नाहीयेत. हॅरीनं आपलं चॉकलेट बेडकाचं पाकिट उघडून त्यातलं कार्ड काढलं. त्यावर एक माणसाचा चेहरा असून त्यानं अर्धचंद्राकृती काचेचा चष्मा लावला होता. लांब टोकदार नाक आणि लांब चंदेरी केस, दाढी व मिशा. त्या चित्राखाली नाव दिलं होतं अल्बस डंबलडोर. म्हणजे हे डंबलडोर आहेत तर, हॅरी म्हणाला. आता तू डंबलडोरांबद्दलही काही ऐकलं नाहीस हे मात्र मला सांगू नकोस, हा, रॉन म्हणाला. मी एक बेडूक घेऊ, कदाचित मला त्यात ॲग्रिप्पा मिळेल. आभारी आहे. हॅरीनं आपलं कार्ड उलटलं आणि वाचलं. अल्बस डंबलडोर, हॉग्वर्ट्सचे वर्तमान मुख्याध्यापक. अनेक जण त्यांना आधुनिक काळातील सर्वात महान जादूगार मानतात. प्रोफेसर डंबलडोर हे विशेष करून 1945 मध्ये दुष्ट जादूगार ग्रिंडलवॉल्डचा पाडाव केल्याबद्दल, ड्रॅगनच्या रक्ताचे 12 उपयोग शोधून काढल्याबद्दल आणि आपले सहकारी निकोलस फ्लॅमेल यांच्याबरोबर रसायनशास्त्र या विषयात केलेल्या कार्याबद्दल विख्यात आहेत. प्रोफेसर डंबलडोरना चेंबर म्युझिक आणि 10 पिन बॉलिंग मध्ये विशेष रस आहे. हॅरीनं ते कार्ड उलटलं आणि बघितलं तर काय, तिथे डंबलडोरांचा चेहरा अदृश्य झाला होता. तू इथे नाहीये. तू त्यांना इथे दिवसभर आपल्या भोवती राहण्याची अपेक्षाच करू नये, रॉन म्हणाला. ते येतील परत.
नाही यार, मला पुन्हा मोर्गानच मिळालीये कार्डावरती. माझ्याकडे यातली 6 तरी असतील. तुला हवंय? तू पण आता जमवायला प्रारंभ करू शकतोस. रॉनचं सारं लक्ष आता न उघडलेल्या चॉकलेट बेडकांच्या राशीकडे होतं. घे ना. पण तुला ठाऊक आहे का की मगल्स लोक फोटोतून कुठे जात नाहीत, ते तिथेच स्थिर असतात. हॅरी म्हणाला. हो? ते मुळीच हलत नाही? विलक्षणच आहे. डंबलडोर पुन्हा त्या चित्रात आले आणि त्यांनी स्मित केलं तर हॅरी तिकडे बघतच राहिला. प्रसिद्ध चेटक्या आणि जादूगार ती कार्ड बघत बसण्यापेक्षा रॉनला ते चॉकलेट बेडूक खाण्यात जास्त रस होता. पण हॅरी मात्र कार्डावरून आपली नजर हलवू शकला नाही. लवकरच त्याला त्यात फक्त डंबलडोर आणि मॉर्गानच नाही तर वुडक्राफ्टचा हॅग्रिस्ट, अल्बेरिक, ग्रनियत, सिरसे, पॅरासेलस आणि मार्लिन पण भेटले. शेवटी जेव्हा जादूगारीण क्लिओडनं आपलं नाक खाजवताना दिसली त्यावेळी मात्र हॅरीनं आपली दृष्टी वळवली आणि बर्टी बॉटच्या सर्व चवींच्या टॉफीजचं एक पाकिट उघडलं. यांच्या बाबतीत तुला जरा काळजी घ्यायला हवी. रॉननं हॅरीला सावधगिरीचा इशारा दिला. ते जेव्हा सर्व तऱ्हेच्या चवी म्हणतात ना, तेव्हा त्यात खरोखरच अगदी सर्व तऱ्हेच्या चवी असतात. त्यात चॉकलेट, पेपरमिंट, मोरांबा अशा चवी तर मिळतीलच, पण पालक, यकृत, मूत्रपिंडाचीही चव असेल. जॉर्जला तर अजूनही आठवतंय, एकदा किड्याची चव असलेली टॉफी मिळाली होती. रॉनने एक हिरवी टॉफी उचलली, तिच्याकडे नीट निरखून पाहिलं आणि त्याचा एक कोपरा चावून खाल्ला. अरे हे बघ, स्प्राउट्स आहेत. त्या सर्व चवींच्या टॉफीज खाण्यात त्यांचा वेळ छान गेला. हॅरीला त्यात टोस्ट खोबरं, भाजक्या शेंगा, स्ट्रॉबेरी, करी, गवत, कॉफी, सार्डिन मासळीच्या टॉफीज तर मिळाल्याच, पण शेवटी जेव्हा अशी एक भुरकट टॉफी मिळाली जिला हात लावायलाही रॉन धजत नव्हता, तिचाही हॅरीनं स्वाद घेतला तर ती चक्क मिरची निघाली. खिडकीतून दिसणारी खेड्यांची दृश्य आता हळूहळू जंगली होऊ लागली होती. व्यवस्थित दिसणारी शेती आता नव्हती. तिथे आता जंगल, वळणदार नद्या आणि हिरव्यागार टेकड्या दिसत होत्या. त्यांच्या कप्प्याच्या दारावर टकटक झाली आणि हॅरीला 9:15 क्रमांकाच्या फलटावर भेटलेला गोल चेहऱ्यांचा पोरगा आत आलेला दिसला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. माफ करा, पण तुम्ही एक बेडूक बघितला का? तो म्हणाला. त्या दोघांनी जेव्हा नकारार्थी मान हलवली तेव्हा त्याने भोकाड पसरलं आणि म्हणाला, मी तो हरवलाय. तो माझ्यापासून सारखा दूर पळत असतो. येईल तो परत पुन्हा, हॅरी म्हणाला. हो हो, पण जर तुम्हाला तो दिसला तर. तो मुलगा हिरमसून म्हणाला आणि निघून गेला. तो एवढा काळजीत काय कोणास ठाऊक, रॉन म्हणाला. मी जर एखादा बेडूक आणला असता ना, तर मी तो शक्य तेवढ्या लवकर हरवला असता. पण बघ, मी तो स्कॅबर्स आणलाय, म्हणून मी काहीच बोलू शकणार नाही. तो उंदीर रॉनच्या मांडीवर अजूनही झोपून होता. तो मेलाही असेल कदाचित आणि आपल्याला ते नंतर समजणार पण नाही, रॉन निराशेनेच म्हणाला. काल मी त्याला अधिक आकर्षक करण्यासाठी पिवळा केला होता, पण माझ्या मंत्राचा त्याच्यावर काही परिणामच झाला नाही. मी तुला दाखवतोच, हे बघ. त्यानं आपल्या पेटीत काही शोध घेतला आणि एक जुनाट दिसणारी छडी काढली. काही ठिकाणी तिचे टवके उडाले होते आणि एका टोकाला काहीतरी पांढरट दिसत होतं. हा युनिकॉर्नचा केस आता बाहेर येऊ पाहतोय. खैर, त्यानं आपली छडी वर नुसती उचललीच होती तेवढ्यात त्यांच्या कप्प्याचं सरकतं दार पुन्हा उघडलं. तो बेडूक हरवलेला मुलगा पुन्हा आला होता, पण यावेळी त्यांच्या बरोबर एक मुलगीही होती. तिनं आपला हॉगवर्ट्सचा नवा झगा घातला होता. कुणी एक बेडूक पाहिलाय का? नेव्हिलचा बेडूक हरवलाय, ती मुलगी म्हणाली. तिच्या आवाजात जरब होती. डोक्यावर खूप भुरकट केस होते आणि समोरचे दात जरा मोठेच होते. आम्ही पाहिला नाही म्हणून आम्ही त्याला यापूर्वीच सांगितलंय, रॉन म्हणाला. पण त्या मुलीचं लक्ष नव्हतं. ती तर त्याच्या हातातल्या छडीकडे बघत होती. ओ, तू काय जादू करतोयस का? आम्हाला पण बघू दे ना. ती तिथे बसली आणि रॉनला धक्काच बसला. ठीक आहे. त्यांना आपला घसा साफ केला. सूर्य चंद्र लोणी खा, या मूर्ख लठ्ठ उंदराचा रंग पिवळा कर, असं म्हणून त्यानं छडी फिरवली, पण काहीच घडलं नाही. स्कॅबर्स तसाच भुरकट राहिला आणि झोपूनही.
तुझा मंत्र खरा आहे अशी तुला खात्री आहे का? ती मुलगी म्हणाली. पण तो काही फार चांगला नाही, हो ना? सराव म्हणून मी काही थोडे मंत्र आत्मसात केलेत आणि माझ्यासाठी ते सारेच परिणामकारक ठरलेत. आमच्या घरात कुणाला जादू येत नाही आणि जेव्हा मला ते पत्र मिळालं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. पण मला मात्र इतका आनंद झाला म्हणून सांगू? हो ना, कारण मी ऐकलंय की ती जगातील सर्वोत्तम अशी जादूची शाळा आहे. मी तर आपली सारी पुस्तकं अगदी तोंड पाठ करून ठेवलीत. मला वाटतं तेवढं पुरेसं होईल. आणि हो, मी हर्मायनी ग्रेंजर. आणि तुम्ही? तिने सारा वेगाने एका झटक्यात म्हटलं. हॅरीने रॉनकडे बघितलं आणि त्याच्या अचंबित चेहऱ्यावरून त्याला हे कळलं की त्यानंही आपल्यासारखी सारी पुस्तकं नीटपणे वाचलेली नाहीयेत आणि त्याला खूप बरं वाटलं. मी रॉन विजली. मी हॅरी पॉटर. तू खरंच हॅरी पॉटर आहेस? हर्मायनी म्हणाली. मला अर्थातच तुझ्याबद्दल सगळी माहिती आहे. अधिक माहितीसाठी माझ्याकडे आणखीन काही पुस्तकं आहेत. तुझी माहिती मॉडर्न मॅजिकल हिस्ट्री, काळ्या कलांचा उदय आणि अस्त आणि ग्रेट विजिटिंग इव्हेंट्स ऑफ द 20th सेंचुरी या पुस्तकांमध्ये आहे. माझी माहिती? हॅरीनं विचारलं. त्याला धक्काच बसला होता. म्हणजे तुला काहीच ठाऊक नाहीये? तुझ्या जागी जर मी असते ना तर मी सारं काही शोधून काढलं असतं. तुमच्यापैकी कोणालाही तुम्ही कोणत्या छात्रावासात राहणार ते ठाऊक आहे का? मी सर्वात दूर चौकशी करत होते आणि मला वाटतं मी ग्रायफिंडॉर मध्ये असेल. ते मला वाटतं सर्वात चांगलं असेल. असं मी ऐकलं की स्वतः डंबलडोर त्यातच होते. आणि तसं रेव्हनक्लॉ ही वाईट नाही म्हणा. बरं तर आम्ही निघतो आता आणि नेव्हिलचा बेडूक शोधतो. तुम्ही दोघेही आता कपडे बदलून घ्या. आपण लवकरच तिथे पोहोचू. आणि ती बेडूक हरवलेल्या पोराला घेऊन गेली. मी कुठल्याही वसतिगृहात का असेना पण तिथे ती मात्र नसावी असं मला वाटतंय, रॉन म्हणाला. त्यानं आपली छडी पुन्हा पेटीत टाकली. निरर्थक मंत्र. जॉर्जनं मला सांगितला होता. पण तो परिणामकारक नाही हे त्याला ठाऊक असणार. तुझे भाऊ कोणत्या वसतिगृहात आहेत? हॅरीनं विचारलं. ग्रायफिंडॉर, रॉन म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा उदासीनता होती. मॉम आणि डॅड पण तिथेच होते. मी जर तिथे नसलो तर त्यांना काय वाटेल कोणास ठाऊक. मला वाटतं रेव्हनक्लॉ पण वाईट नसावं. पण जर त्यांनी मला स्लिदरीन मध्ये ठेवलं तर? ते वसतिगृह म्हणजे ज्यात तुला माहितीये कोण होता तो तेच ना? हो. रॉन आपल्या जागेवरती धपकन निराश होऊन बसला. तुला ठाऊक आहे का? मला असं वाटतं की स्क्रॅबल्सच्या मिशांची टोकं थोडी हलकी आहेत. त्याने रॉनचं मन वसतिगृहांपासून वळवण्याचा प्रयत्न केला. मग तुझे सर्वात मोठे भाऊ आता इथे नाहीत तर काय करतात? एकदा का शिक्षण संपलं की हे जादूगार लोक काय करीत असावेत याबद्दल हॅरीला उत्सुकता होती. चार्ल्सी रुमानियामध्ये ड्रॅगन्सचा अभ्यास करतोय आणि बिल असतो आफ्रिकेत ग्रिंगरॉट्स वरती काहीतरी शोध करतोय, रॉन म्हणाला. तू कधी ग्रिंगरॉट्स बद्दल ऐकलंस? दैनिक जादूगाराच्या सर्व पानांवरती ते नाव असतं. पण मला वाटतं ते मगलच्या जगात मिळत नसावं. तो म्हणजे असा आहे की ज्यानं अत्यंत सुरक्षित तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला होता. हॅरी बघतच राहिला. खरंच? मग त्यांचं काय झालं? काहीच नाही. म्हणून तर ती एक मोठी बातमी आहे. ते कधी पकडलेच गेले नाहीत. माझे डॅड तर म्हणतात की गिंगरॉट्स पर्यंत पोहोचूच शकणारा कोणी अत्यंत दुष्ट जादूगार असावा. पण त्यानं तिथून काहीच नेलं नाही. हे मात्र जरा विचित्रच आहे. कारण प्रत्येक जण घाबरतो तेव्हा तू जाणतोस कोण तोचा असं काही कारस्थान असल्याचं कळतं. हॅरीनं ती बातमी मनात साठवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा केव्हा तू जाणतोस कोण तोचा उल्लेख होतो त्यावेळी त्याच्या मनात भीती उभारू लागते. जादूच्या जगात प्रवेश करण्यासाठीचा तो परिणाम असावा असं त्याला वाटत होतं. पण त्याऐवजी सरळ व्होल्डेमॉर्ट म्हणणंच अधिक सुखकारक असावं असं त्याला वाटलं. तुझी क्विडिचची टीम कोणती? रॉननं विचारलं. मला काहीच माहित नाहीये, हॅरीनं कबूल केलं. काय? हे बघ, तो जगातील सर्वोत्तम खेळ आहे आणि तो 4 चेंडू, 7 खेळाडूंची स्थानं आणि आपल्या भावांबरोबर बघितलेले प्रसिद्ध सामने आणि जर पैसे असते तर त्याला कोणती जादूची केरसूण घ्यायला आवडलं असतं हे विस्तारपूर्वकपणे सांगू लागला. तो हॅरीला त्या खेळाचे सर्व काही बारकावे सांगत असताना पुन्हा एकदा त्यांच्या कप्प्याचं सरकतं दार उघडलं. पण यावेळी तिथे बेडूक हरवलेला नेव्हिल किंवा हर्मायनी ग्रेंजर दोघही नव्हते. 3 मुलगे आत आले आणि त्यातल्या मधल्या मुलाला हॅरीनं लगेच ओळखलं. मॅडम मालकीनच्या जग्यांच्या दुकानात भेटलेला तो मुलगा होता.
तो हॅरीकडे यावेळी बऱ्याच जास्त कुतूहलाने पाहत होता. हे खरं आहे का? गाडीत सारे जण म्हणतायत की हॅरी पॉटर याच कप्प्यात आहे म्हणून. म्हणजे तो तूच आहेस तर, हो ना? हो, हॅरी म्हणाला. तो दुसऱ्या दोघांकडे पाहत होता. ते दोघं खूप जाड होते आणि अत्यंत नीच दिसत होते. त्या मुलाच्या आजूबाजूला जणू ते त्याचे अंगरक्षक असल्यासारखे उभे होते. ओ, हा आहे क्रॅब आणि हा आहे गॉयल, तो मधला लुकडा मुलगा म्हणाला, अगदी बेफिकीरपणे. हॅरी कुठे पाहतोय तिकडेच त्याचं लक्ष होतं. आणि माझं नाव आहे मॅलफॉय, ड्रेको मॅलफॉय. रॉन जरासा खाकरला. बहुधा तो आलेलं हसू दाबत असावा. ड्रेको मॅलफॉयनं त्याच्याकडे बघितलं. माझ्या नावाचं तुला हसू येते का? तू कोणाचे विचारण्याची मला गरज नाहीये. माझ्या वडिलांनी मला सांगितलंय की सर्व विजली मंडळींचे केस लाल आहेत. त्यांच्या शरीरावर वांग आहेत आणि ते पोसू शकत नाहीत एवढी त्यांना पोर आहेत. त्यानं पुन्हा हॅरीकडे बघितलं. तुला लवकरच कळेल पॉटर की काही जादूगार कुटुंब इतरांपेक्षा अधिक चांगली असतात. मग तुला अयोग्य लोकांची मैत्री करावी लागणार नाही. मी तुला त्यासाठी हवी ती मदत करेन. त्यानं हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे केला, पण हॅरीनं आपला हात पुढे केला नाही. मला वाटतं मी चांगलं कोण आणि वाईट कोण हे स्वतःच सांगू शकेन. धन्यवाद, त्यानं शांतपणे सांगितलं. ड्रेको मॅलफॉय तसा रागवला नाही, पण तरी त्याच्या फिकट गालावर जर अशी लाली उमटली. मी जर तुझ्या जागी असतो ना, तर अधिक काळजी घेतली असती. बरं का पॉटर, आणि तू जर थोडा अधिक सभ्यपणे वागला नाहीस, तर तुझी तुझ्या आई वडिलांसारखीच गत होईल. तुला देखील आपलं भलं कशात हे कळत नाही. तू या विजली आणि त्या हॅग्रिड सारख्या मूर्ख लोकांबरोबर राहिलास तर तूही तसाच होशील. तो मुलगा सावकाश म्हणाला. हॅरी आणि रॉन एकदम उठून उभे राहिले. रॉनचा चेहराही त्याच्या केसांसारखाच लाल बुंद झाला होता. पुन्हा म्हण बरं, काय म्हणालास ते? त्यानं म्हटलं. अच्छा, म्हणजे तू आमच्याशी भांडणार आहेस तर? मॅलफॉयनं कुत्सितपणे म्हटलं. जर तू इथून गेला नाहीस तर, हॅरी म्हणाला. यावेळी त्याच्यात अपेक्षेपेक्षा जास्त जोम होता, कारण क्रॅब आणि गॉईल त्याच्यापेक्षा किंवा रॉनपेक्षा चांगलेच दांडगट होते. पण आम्ही इथून जाऊ असं वाटत नाही, होय ना पोरांनो? कारण आम्ही आमच्याजवळ असलेलं सारं फस्त करून टाकले आणि तुमच्याकडे अजून बरंच काही शिल्लक आहे असं वाटतंय. रॉन जवळ असलेल्या चॉकलेट बेडकांकडे गॉईल जाणार तोच रॉन पुढे सरकला. त्यानं गॉईलला हातही लावला नव्हता त्याआधीच गॉईलनं भयानक आवाज काढला. स्कॅबर्स. तो उंदीर त्याच्या बोटाला धरून लटकत होता. त्याचे तीक्ष्ण दात गॉईलच्या बोटात खोलपर्यंत रुतले होते. क्रॅब आणि मॅलफॉय एकदम मागे सरकले. गॉईल त्या आपल्या बोटाला लटकलेल्या उंदराला बघत गोल गोल फिरत होता, ओरडत होता, आणि सरते शेवटी जेव्हा स्कॅबर्स एकदम उडाला आणि खिडकीवर आपटला त्यावेळी ते तिघेही तिथून पसार झाले होते. बहुधा त्यांना वाटलं असावं की त्या मिठाईभोवती अनेक उंदीर असावेत आणि त्यांनी बाहेरची चाहूलही ऐकली असावी, कारण दुसऱ्या क्षणी तिथे हर्मायनी ग्रेंजर आली. काय चाललं आहे इथे? तिने विचारलं. तिथं खाली लादीवर सर्व मिठाई विखुरलेली दिसत होती आणि रॉन आपल्या स्कॅबर्सला शेपूट धरून उचलत होता. मला वाटतं तो मेला असावा, रॉननं हॅरीला म्हटलं. त्यानं स्कॅबर्सकडे जरा जवळून बघितलं. नाही, माझा त्याच्यावर विश्वास नाही. तो पुन्हा झोपला असावा. आणि तसंच झालं होतं. तू यापूर्वी मॅलफॉयला भेटला होतास? हॅरीनं त्याची जादूच्या बोळ्यात झालेल्या भेटीबद्दल सांगितलं. मी त्या कुटुंबाबद्दल ऐकलंय, रॉन कडवटपणे म्हणाला. तो आमच्या पक्षामध्ये तू जाणतोस कोण तो नाहीसा झाल्यावरती येऊन मिळणाऱ्यापैकी पहिले होते. ते म्हणाले की त्यांच्यावर चेटूक झालं होतं, पण माझ्या डॅडचा त्यांच्यावरती विश्वास नव्हता. ते म्हणतात की मॅलफॉयच्या वडिलांना दुष्ट पक्षाकडे जाण्यासाठी काही पाहणं लागत नाही. तो हर्मायनीकडे बघून म्हणाला, आम्ही तुमची काय मदत करू शकतो? तुम्ही आता जरा घाई करा आणि आपले झगे चढवा. आणि तो म्हणाला की आपण आता अगदी जवळ आलो आहोत. तुम्ही भांडत होतात, हो ना? आपण तिथे पोहोचण्यापूर्वीच तुम्ही अडचणीत याल. हा स्कॅबर्स भांडत होता, आम्ही नाही, रॉन म्हणाला. त्यानं त्याच्याकडे रागवून पाहिलं. तुम्ही आता इथून जाल तर आम्ही कपडे बदलून तयार होतो. ठीक आहे, मी इथे आले कारण बाहेर सारे जण पोरकटपणा करत होते, वाटेतून पुढे मागे धावत होते, हर्मायनीनं जरा कडक आवाजात म्हटलं.
आणि तुझ्या नाकावरती काय लागले, तुला कल्पना तरी आहे का? ती जात असताना रॉननं तिच्यावरती एक कटाक्ष टाकला. हॅरीनं खिडकीतून बाहेर बघितलं. आता बाहेर चांगलाच अंधार झाला होता. लाल झालेल्या आकाशाखाली त्याला डोंगर आणि जंगल दिसत होतं. गाडीचा वेगही आता मंदावत होता. त्यानं आणि रॉननं आपली जॅकेटं काढली आणि काळे लांब झगे चढवले. रॉनचा झगा जरा लांडा होता, त्याखाली त्याचे जोडे दिसत होते. गाडीत एक घोषणा ऐकू आली. आपण आता 5 मिनिटात हॉगवर्ट्सला पोहोचत आहोत. तुमचं सामान गाडीतच राहू द्या. ते शाळेत पोचवलं जाईल. हॅरीच्या पोटात ढवळून आलं आणि त्यानं बघितलं तर रॉनचा चेहराही जरा पडलाच होता. त्यांनी उरलेली मिठाई आपापल्या खिशात कोंबली आणि वाटेतल्या गर्दीतून मिसळून ते चालू लागले. गाडीचा वेग मंदावत गेला आणि ती थांबली. लोक दारांकडे जाऊ लागले आणि बाहेर एका छोट्या अंधारलेल्या फलटावरती उतरले. रात्रीच्या थंडगार वाऱ्यानं हॅरीला हुडहुडी भरली. मग मुलांच्या डोक्यावरून हलणारा एक दिवा पुढे आला. हॅरीला एक परिचित आवाज ऐकू आला. पहिल्या वर्षाचे विद्यार्थी, चला इकडे या. तू ठीक आहेस ना हॅरी? मुलांच्या डोक्यांच्या समुद्रावरून हॅग्रिडचा भला मोठा हसरा केसाळ चेहरा पुढे आला. चला माझ्या मागोमाग या. आणि कोणी पहिलं वर्ष? खाली पाऊल जपून टाका बघा. पहिलं वर्ष माझ्या मागोमाग. धडपडत घसरत ती मुलं हॅग्रिडच्या मागे आता पुढे असलेल्या उतरत्या अरुंद मार्गाने जाऊ लागली. दोन्ही बाजूला एवढा गडद अंधार होता की हॅरीला वाटलं तिकडे चांगलीच झाडी असावी. कोणी विशेष बोलत नव्हतं. नेव्हिल, तो पोरगा ज्याचं बेडूक सारखं हरवत होतं, तो एकदा दोनदा नाकानं सू सू करत राहिला. तुम्हाला लवकरच हॉगवर्ट्सचं पहिलं दर्शन घडणार आहे. बस आता या पुढल्या वळणानंतर, हॅग्रिड म्हणाला. मुलांमधून एकदम असा आवाज आला. ती अरुंद वाट संपून ते आता एका मोठ्या काळ्या तलावाच्या काठावर आले होते. तलावाच्या पलीकडे एका उंच डोंगराच्या शिखरावर खूप साऱ्या कमानी आणि मनोरे असलेला एक भला मोठा किल्ला दिसत होता. आतील प्रकाशाने त्याच्या खिडक्यात चकाकत होत्या. एका नावेत 4हून अधिक नकोत, हॅग्रिड म्हणाला आणि त्यानं काठावरील छोट्या नावांच्या ताफ्याकडे बोट दाखवलं. हॅरी, रॉनच्या नावेत त्यांच्या पाठोपाठ नेव्हिल आणि हर्मायनी येऊन बसले. सगळेजण बसलेत? ठीक आहे, चला तर, हॅग्रीनं ओरडून विचारलं आणि त्याची स्वतंत्र अशी नाव होती त्याच्यात तो जाऊन बसला. तो छोट्या नावांचा ताफा एकाच वेळी हलला आणि तलावाच्या पाण्यावर पुढे असा हळूवारपणे सरकत होता, जणू काही काचेवर चालत असावा. पुढे दिसणाऱ्या गडाकडे पाहत कोणीच काहीच बोलत नव्हतं. जसं जसं ते त्याच्या जवळ पोहोचू लागले तस तसा तो कडा अधिकच उंच भासू लागला. डोकं खाली करा, हॅग्रिड ओरडला. बोटींचा पहिला समूह त्या कड्याजवळ पोहोचत होता. त्यांनी डोकी खाली वाकवली आणि त्यांच्या नावा एका सुंदर वेलींच्या पडद्याआड दडलेल्या बोगद्यातून पलीकडे गेल्या. नंतर ते एका काळोख्या बोगद्यातून पुढे सरकले. ती वाट अगदी थेट त्या गडाच्या पायथ्याशी जात असावी, कारण ते पुढे एका अगदी छोट्याशा बंदर वजा जागेवर पोहोचले आणि दगड गोटे पसरलेल्या काठावर उतरले. ए पोरा, हा तुझाच बेडूक आहे का? हॅग्रिडनं विचारलं. मुलं खाली उतरल्यानंतर तो साऱ्या नावा तपासत होता. ट्रेव्हर, नेव्हिल आनंदानं ओरडला आणि त्यानं आपले हात पसरले. मग ते एका पाय वाटेनं खडकांवरून हॅग्रिडच्या दिव्या पाठोपाठ पुढे सरकले आणि शेवटी त्या गडाच्या छायेत असलेल्या एका सपाट ओल्या गवताळ जागेवर आले. दगडी पायऱ्या चढून वर आल्यावर ते एका मोठ्या ओक लाकडाच्या भव्य प्रवेशद्वारावर येऊन थांबले. आलेत ना सगळे? आणि तू रे, तुझा बेडूक आहे ना तुझ्याजवळ? हॅग्रिडनं आपली भली मोठी मूठ उचलली आणि गडाच्या दारावर 3दा आपटली.